So good morning, everyone. Good morning to your day 5. आजचा आपण काउंटडाऊन टू रिचेसचा आपला डे 5 आहे आणि जे जे लोक हे रेकॉर्डिंग बघणार आहेत, कारण युट्यूबवर पण हे रेकॉर्डिंग बघणार आहेत आणि काही जण आज पहिल्यांदा आले असतील, तर लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माय नेम इज अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची एक स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजसाठी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट करणारी फर्म आहे. वी आर इंटरेस्टेड इन मेकिंग एव्हरी स्मॉल अँड medium enterprise successful enterprise. They should fulfill their dreams. हे जे आपण आत्ताचं अभियान करत आहोत ते एकाच उद्देशाने करत आहोत की रोंडा बर्नी एक छानसं पुस्तक लिहिलंय अँड दॅट शुड मेक डिफरन्स टू ईच अँड एव्हरी वन. सो माझ्यासोबत इथे आय हॅव अ को लीडर विथ मी. सो रेणुका, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड वेलकम. थँक्यू सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव डॉक्टर रेणुका लोया. मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि सरांसोबत हे सेशन लीड करणार आहे. थँक्यू. थँक्यू रेणुका. थँक्यू फॉर बिंग माय पार्टनर इन दिस जर्नी. या सो कालपर्यंत आपण जे पाहिलं तर कालचा जो टॉपिक होता तो तुम्हाला लक्षात असेलच की डोंट वॉन्ट, लँग्वेज ऑफ डोंट वॉन्ट. मला हे नकोय. आपल्याला सहजपणे आपल्या बोलण्यामध्ये, सहजपणे आपल्या उच्चारांमध्ये व्हॉट आय डोंट वॉन्ट हे फार असतं आणि दॅट इज द टॉक्सिक लँग्वेज. सो या डोंट वॉन्ट नंतरचा आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्हची हे पुढचे 3 दिवस आहेत. पण याला पण ना या पुस्तकामध्ये एक छान रूप दिलेलं आहे. व्हॉट आय लाईक अबाउट दिस एक्सरसाइज इन दिस बुक, याला एक प्रॅक्टिकल स्वरूप दिलेलं आहे. इट्स व्हेरी इझी टू मॅनिफेस्ट दिस. याचा मागच्या वेळेस बऱ्याच जणांना मॅनिफेस्टेशन मध्ये पण उपयोग झालेला आहे. सो वन्स वी गो थ्रू दिस चॅप्टर आपल्याला लक्षात येईल की हा चॅप्टर फॉलो करणं आणि मॅनिफेस्ट करणं खूप सोपं आहे. काउंटडाऊन टू रिचेस आणि इतर बुक्समध्ये मला जो फरक जाणवला आणि प्रत्येकालाही तो जाणवेल तो म्हणजे इट्स व्हेरी इझी टू फॉलो. शंका राहत नाहीत. त्यानंतर ह्या प्रॅक्टिसेस एवढ्या इझी आहेत की त्या मॅनिफेस्टेशनसाठी लिहिण्याकरता प्रत्येकाला मला नेमकं काय करायचं हे एक्झॅक्टली माहिती आहे. सो आज आपण लेट्स गो थ्रू द चॅप्टर फर्स्ट आणि देन रेणुका, कॅन यू क्रिएट और सिग्नलचा इश्यू आहे? असं मी चालू करते. जर इश्यू वाटला तसा तर नाही वाटत आहे. आता मी 15-20 मिनिटं झाले लॉग इन करून. नो इश्यू. चलो, इट विल हॅपन. येस प्लीज. येस. युअर विश इज माय कमांड. We can make our future what we what we wish it to be. We can make our future what we wish it to be. There is 3-step creation process to manifest anything that you want. Ask, believe, and receive. Today we are focusing on step 1, ask, of the creation process. Remember the story of Aladdin and Genie? In the more recent version of the story, the genie grants only 3 wishes, but the original story, the genie grants unlimited wishes. This story was created to illustrate the way life works. The genie represents universal law, and a genie is always listening to everything you ask for. You ask whenever you think, speak, or act because all involve thought. Genie assumes that everything you think about, you want. That everything you speak about, you are asking for. That everything you act upon is what you are wanting of more. You are the master of universe and the genie is there to serve you. The genie never asks questions, your commands. You think it, and the genie immediately begins to leverage the universe through people, circumstances, and events to fulfill your wish. With every thought you believe and with every word you utter with conviction, the genie responds with, "Your wish is my command." Whether it's something you want
or don't want makes no difference. If you think it, if you say it, the genie assumes you are asking for it and says, your wish is my command. And if you don't think any contradictory thought, there is nothing that will stop the genie from manifesting what you want. Your wish is my command. This is exactly how the universal law works. The law is responding to your mind and is receiving every thought you think. With every thought, word, or action you take, you are completing step 1 of creation process. Ask, and the universal law immediately begins to respond. Today, go to your wish list and choose your top 10 desires from your list, the 10 things you want most. Add up to the amount of money the 10 desires cost so you have a grand total. Then fill in the details on the genie's bank check from the Bank of Universe. Your name, today's date, and a grand total for your top 10 desires. That's it. The moment you fill the check, the genie says, your wish is my command, and immediately sets about moving all the energies to fulfill it. The genie will choose the path of least resistance to manifest anything. So, you will either receive the money or a desire for the desire or the desire itself. When you receive the money that enables you to fulfill one of your desires, be sure to cross it off your wish list and deduct the amount of money from your grand total. And always remember that with every thought and with every sentence you utter, just like the genie, universal law assumes you are asking for it and says, your wish is my command. Remember, continue with the practice, turn outgoing money into incoming money. Listen to wealth affirmation recordings as you go to sleep tonight. Great, Renuka. Thank you. Thanks for creating it beautifully. So, यामधला सगळ्यात मोस्ट ब्युटिफुल पार्ट इज वॉट एव्हर यू आस्क, जे तुम्ही बोलता, वॉट एव्हर आस्क वेन एव्हर यू थिंक, स्पीक और ऍक्ट इज युअर थॉट, बिकॉज एव्हरीथिंग इन्व्हॉल्व्स थॉट. दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ दिस चॅप्टर. सी वी थिंक दॅट की आपण मागितलं म्हणजे मागितलं तरच आहे, पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना आली, तुम्ही ऍक्शन्स जरी घेत असाल ज्या सबकॉन्शियस लेवलला असतील. Say, for example, I was traveling with one of my friends, and एका ठिकाणी एका रस्त्यावर एक व्यक्ती उभा होता आणि ही आस्क्ड फॉर सम मनी. ही सेड की मी थोडं कुठून तरी ट्रॅव्हल करून आलेलो आणि आय डोंट हॅव मनी, कॅन यू प्लीज हेल्प मी. तर ही सेड, नो नो, आमचेच खूप प्रॉब्लेम चालू आहेत, आय कॅनॉट गिव्ह यू. अँड then I realized that this is also something that you are asking for. You are saying something means you are asking for something. So then I asked him why. तो यू सेड की नाही नाही, असे लोक खूप भेटतात रस्त्यामध्ये, त्यांना आपण जर असं काही सगळ्यांना पैसे देत बसलो तर आपण स्वतः एक दिवस गरीब होऊन जाऊ. कॅन यू इमॅजिन द काइंड ऑफ लँग्वेज अँड क्रिएशन इन दिस? When you say that if I keep on paying money to everyone, one day I will become like them, or माझ्याकडचेच पैसे संपून जातील. Now subconsciously you're asking for that. That's what Rhonda Byrne is saying. That everything you speak about, you're asking for. That everything you act upon, what you are wanting more of. If you are master of the universe, the genie is there to serve you. Because everything has got thought behind it. तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या ऍक्शन्स, तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक थॉट हा कशात तरी कन्वर्ट होत असतो. एक तर थॉटमध्ये कन्वर्ट होत असतो, किंवा तुमच्या बोलण्यामध्ये कन्वर्ट होत असतो, किंवा ऍक्शन्समध्ये कन्वर्ट होत असतो. अँड रोंडा सेज दॅट युअर विश इज माय कमांड. जिनी किंवा युनिव्हर्स रिस्पॉन्ड्स टू दॅट ॲज युअर विश इज माय कमांड. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी मागे थॉट आहे, किंवा जसं वॉलेस वॅटल्स म्हणतो, वी लिव्ह इन द थॉट वर्ल्ड. आपण जे काही जगतो आहोत ते थॉट वर्ल्डमध्ये. एव्हरीथिंग इज क्रिएटेड इन द थॉट फर्स्ट.
पण आपल्या थॉट्समध्ये जी पॉवर आहे ती आपण ओळखलेली नाहीये. आपण काय क्रिएट करतो याला आपण प्रेझेंट नाही आहोत. किंवा आपल्याला बऱ्याच वेळा हे जाणवत नाही की सबकॉन्शियसली किंवा अगदी आपल्या नकळत आपण बऱ्याचशा गोष्टी बोलत असतो, क्रिएट करत असतो, विच रिअली आर एक्झॅक्टली अपोजिट टू व्हॉट वी वॉन्ट. So whatever, whether it is something that you want or don't want, it makes no difference. If you think it, you say it. Because even if you don't want, you have to think about it. There is a thought behind it. And then it becomes your wish is my command. सो याला मूर्त स्वरूप देण्याकरता, लाईक आय सेड इन द बिगिनिंग, या चॅप्टरमध्ये एक फार छान गोष्ट केली आहे, रोंडाबननी सजेस्ट केलेली, ती म्हणजे गो टू युअर विश लिस्ट. विश लिस्टमध्ये आपण 20 गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यामधल्या टॉप 10 निवडा. टॉप 10 निवडल्यानंतर तुम्ही त्यासमोर त्याची अमाऊंट पण लिहिलेली आहे. त्या अमाऊंटचं टोटल लिहा. टोटल लिहिल्यानंतर तुम्हाला, जर तुमच्याकडे पुस्तक असेल, या बुकमध्ये असा एक चेक दिलेला आहे या चॅप्टरमध्ये. तर त्या चॅप्टरला तिथे जाऊन तुम्ही त्या चेकवरती अमाऊंट लिहा. किंवा नाव इफ यू डोंट हॅव बुक, तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन यूज युअर चेकबुक. स्वतःचं चेकबुक तुम्ही वापरू शकता. त्यावर तुम्ही स्वतःच्या नावानेच हा असा एक अमाऊंट टाकून स्वतःकडे ठेवू शकता. ऑर यू कॅन गो टू गुगल. गुगलवर मॅजिक चेक हे जर टाकलं तर यू कॅन डाउनलोड दिस चेक. या मॅजिक चेकला डाउनलोड करा. शक्यतो कलर कॉपी काढा, दॅट विल लुक रिअल. त्यावर तुम्ही तुमचे अमाऊंट टाका अँड त्याच्याकडे बघितल्यानंतर यू शुड फील लाईक की दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू रिसीव्ह. अँड इथे रोंडावरनी एक फार छान सूचना दिलेली आहे. द जिनी विल चूज द पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स टू मॅनिफेस्ट एनिथिंग. सो यू विल आयदर रिसीव्ह मनी फ्रॉम अ डिझायर or the desire itself. So what is the meaning of this? Money from the for a desire or desire itself. So जरूरी नहीं है कि you will receive money for that, or you may find that the desire itself is manifested in some way. So when you receive money that enables you to fulfill one of your desires, be sure to cross it off. मग जर तुमचा एखादी विश त्यामधली कंप्लीट होणारा पैसा रिसीव्ह झाला तर क्रॉस इट ऑफ. नाउ यू हॅव 9 डिझायर्स लेफ्ट. सो या पद्धतीने हा एक मेंटल गेम खेळायचा आहे. सो यामध्ये let me warn you of something. Some of you maybe have been a little lot of intellectual, ज्याला असं म्हणून इंटेलेक्च्युअल भूक असेल. असं कुठे होतं का? किंवा आजूबाजूला तुम्हाला हे पण म्हणणारे लोक सापडतील. तर एक लक्षात घ्या, रोंडाबननी जे सांगितलंय ते जर प्रॅक्टिस करून तुमचं लाईफ बदललं तर ते ॲडिशनल आहे. तुमचं आत्ताचं करंट लाईफ तर तुम्ही एनिवे जगतच आहात. नाव देर आर मेनी पीपल हू हॅव मॅनिफेस्टेड सो मेनी थिंग्स बाय युझिंग दिस. Now, intelligence stops you from creating something that is unimaginable. And that is where you need to really keep aside the thought process, the intelligence. हे सगळं बाजूला ठेवावं लागतं. Just follow the practices. सो आजची प्रॅक्टिस सिंपल आहे. तुमच्या टॉप 10 विश जे आहेत त्याची सम करा. ती अमाऊंट जी आहे ती टोटल झाल्यानंतर त्या चेकवर टाका and say that this is going to manifest. I'm going to get this money. Let the universe decide how to manifest that desire to you. Don't worry about the amount छोटी आहे मोठी आहे. रोंडा वन पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणते की युनिव्हर्ससाठी कुठली गोष्ट छोटी किंवा मोठी नाही आहे, ते आपल्या डोक्यामध्ये छोटी किंवा मोठी आहे. फॉर युनिव्हर्स 1 crore and 100 crore is exactly the same amount. For you, it could be a different amount. सो प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे. अफर्मेशन्स कंटिन्यू ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी अफर्मेशन्स कंटिन्यू ठेवा अँड टर्न आउट गोईंग मनी इन टू इनकमिंग मनी, ही पण प्रॅक्टिस ठेवायची. सो छोटं चॅप्टर आहे. आजची प्रॅक्टिस पण सिंपल आहे. 2-3 दिवस आपल्याकडे छानसा वेळ पण आहे, सणाचं वातावरण आहे. सो एन्जॉय द डे. काही प्रश्न असतील, काही शेअरिंग असेल तर घेऊया, ऑर वी कॅन स्टार्ट आवर डे. सो एनिथिंग दॅट एनीबडी वुड लाईक टू शेअर, आस्क. ते एफर्मेशनचे तुम्ही हे देणार होता ना, एक छोटा व्हिडिओ. ग्रुपवर टाकलेलं आहे. तर त्या ग्रुपमध्ये आम्ही आता नाही ना. अच्छा, कोण कोण नाहीये ग्रुपमध्ये मला रिक्वेस्ट टाका, मी ग्रुपवर घेऊन टाकतो. मी पण नाहीये सर. शिल्पा, यू आर देअर इन दॅट ग्रुप. सर मी नाहीये.
बी वाल्या ग्रुपवर नाही टाकले ना सर तुम्ही? नो नो नो, याचा जो ग्रुप तयार केलेला आहे आपला लॉ ऑफ 20 काउंटडाऊन टू रिचेस. नाहीये सर मी. ओके, सो आज ऍड करायला. मानसी, यू टेक अ नोट ऑफ whoever नॉट देयर, प्लीज ऍड देम टू द ग्रुप. ओके हॅलो सर. सर, मी पण जे नाही कोणी सर ग्रुपमध्ये. एकच मिनिट, जे कोणी ग्रुपवर नाहीये, प्लीज सेंड प्लीज गो टू द मेसेज अँड प्लीज पुट इट देअर की आय एम नॉट इन द ग्रुप, सो दॅट वी कॅन ऍड. If ओके, possible, please share contact details